जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गरीब विद्यार्थ्यांनी स्वप्नच बघायचे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा राज्य सरकारला प्रश्न। मी 6 वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करतो आहे। कोरोना काळात भरती न झाल्याने वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांसाठी वयाची अट 2 वर्ष वाढवण्याचे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिले, मात्र अद्याप जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही। एकीकडे वय वाढत आहे, दुसरीकडे घरची जबाबदारी आहे, त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचे स्वप्नच बघायचे नाही का, असा सवाल उद्विग्न झालेल्या उमेदवारांनी केला आहे। राज्यात कोरोना काळात भरती झाली नाही, त्यामुळे हिवाळी अधिवेशनात 2022 आणि 23 मधील भरतीच्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत वाढ देण्यात आली। 2023 मध्ये काही कारणामुळे भरतीच झाली नाही, त्यामुळे 2023 ची भरती 2024 मध्ये घेण्यात आली। फडणवीस यांच्या आश्वासनानुसार जाहिरातीमध्ये वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांचा समावेश अपेक्षित होता, मात्र त्यांना वगळण्यात आले। यामुळे विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले, याची दखल घेण्यात आली, पण ही भरती प्रक्रिया पुढील टप्प्यात आहे, त्यामुळे या भरतीत वयवाढ होणे शक्य नाही। परिणामी पुढील भरतीत वयवाढीचे आश्वासन देण्यात आले, त्यानुसार राज्य सरकारतर्फे पत्रक काढले, पण अद्याप कार्यवाहीच झालेली नाही। राज्य सरकार आमच्या संयमाचा अंत पाहत आहे का, असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे। याविषयी विद्यार्थ्यांनी सांगितले की भरतीची तयारी करणारी बहुतांश मुले शेतकरी कष्टकऱ्यांची आहेत। वयोमर्यादा वाढवण्याच्या सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवून सुमारे 2 लाख विद्यार्थी तयारी करीत आहेत। सरकारने आश्वासने न देता भरतीची प्रक्रिया लवकर राबवून जाहिरात प्रसिद्ध करावी। गेली 8 वर्षे घराबाहेर राहून अभ्यास आणि सराव करतो आहे। भरती कधी होणार याची प्रत्येक वर्षी वाट पाहत बसावे लागते। राज्यात सुमारे 18 लाख विद्यार्थी यासाठी तयारी करतात। तुलनेत जागा अत्यंत कमी काढल्या जातात, त्यातही भरती वेळेवर होत नाही, त्यामुळे वयोमर्यादा संपते। प्रशासनाच्या चुकीमुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, त्यामुळे सरकारने भरतीसाठी ठोस पावले उचलावीत। अमोल खताळ 2022-23 वर्षात भरती असताना 2024 मधील वय गृहीत धरण्यात आले, त्यामुळे अनेकांवर अन्याय झाला। सरकारने आश्वासन देत परिपत्रक काढले, अनेक विद्यार्थी रात्रीचा दिवस करून मेहनत घेत आहेत, मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही। ही आमची फसवणूक आहे, त्यामुळे आगामी भरती 2022-23 मधील भरतीवेळी वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात यावी। संदीप ववले।